आजचा दिवस, आजचा पावन दिवस हा जगातील इतिहासाच्या पुस्तकातील एक सोनेरी पान. आजच्या दिवशी तुमच्या माझ्या रयतेच्या महाराजांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचा राजाभिषेक करून घेतला होता. आता मित्रांनो, हा राजाभिषेक का राज्याभिषेक या दोन शब्दावरनं बरीचशी गल्लत होते. तर हा राजाचा अभिषेक होतो म्हणून या दिवसाला राजाभिषेक असं म्हटलं जातं, राज्याभिषेक नाहीये. तुम्ही, मी आणि बरेचशी लोक या शब्दाची गल्लत करतात. चुकीचा शब्द आपण बोलतो आणि येणाऱ्या पिढीसमोर आपण चुकीची उदाहरण न ठेवतो. त्याच्यामुळे लक्षात ठेवूया, राजाचा अभिषेक होतो आणि म्हणूनच याला राजाभिषेक असा हा रूढ अर्थाने शब्द आहे. तर काही लोकांचं इथे असं म्हणणं आहे की हा जो राजाभिषेक आहे हा 6 जूनला करावा, कारण 6 जून 1674 या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचा राजाभिषेक करून घेतला होता. काही लोकांचं म्हणणं आहे की हा राजाभिषेक आम्ही तिथीनुसार करू. यावर्षी तिथी आहे 9 जूनला. पण मी म्हणतो की आपण तिथीवरनं भांडण्यापेक्षा आपण दररोजच हा दिवस साजरा करूया. कोणत्या दिवशी केलं हे महत्वाचं नाहीये, आपल्या राजाने काय कामं केले त्याचं महत्व काय हे खूप महत्वाचं आहे. आणि म्हणूनच व्हीएम ट्युटोरियल्स तर्फे आम्ही आज 6 जून ते 9 जून पर्यंत हा राजाभिषेक, छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य, त्याची महती यावरती प्रत्येक दिवशी आम्ही एक एक व्हिडिओ तुमच्या समोर साजरा करून महाराजांचं कार्य तुमच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्ते, मी प्राध्यापक महेश खडके, मेंटर काउन्सिलर आणि प्रोप्रायटर ऑफ व्हीएम ट्युटोरियल्स. तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे याचं शीर्षकच आम्ही दिलेलं आहे, एक सिंहासन ज्याने गुलामगिरी लाथाडली किंवा ज्याने गुलामगिरीचा स्वीकार केला नाही. आणि हे सिंहासन आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं. तर महाराजांच्या अगोदर भारतामध्ये किंवा अखंड हिंदुस्थानमध्ये काय परिस्थिती होती? एकतर मुघल साम्राज्य हे प्रचंड शक्तिशाली साम्राज्य होतं. तुम्ही जर बघाल, अफगाणिस्तान पासून तर श्रीलंकेपर्यंत आणि इकडे गुजरात पासून ते मंगोलिया पर्यंत हे मुघल साम्राज्य पसरलेलं होतं, शक्तिशाली होतं, संपन्न होतं. आणि पण इथे प्रॉब्लेम असा होता की हे मुघल साम्राज्य, हे मुघल राजे जे होते हे प्रचंड अन्यायकारी त्यांचं शासन होतं. तुम्ही या चित्रांमध्ये बघाल की एखादा पराजित राजा जर पराजित झाला तर त्याचं सैन्य किंवा त्या राजाचं, त्याच्या सरदारांचं इतके मुंडकं छाटून त्यांनी भाल्यावरती मिरवलेलं दिसून येतात. माणसांची त्यांनी भर चौकामध्ये कत्तल केलेली दिसून येते. जे लोक होते त्यांना मोबदला व्यवस्थित दिला जाणे, प्रचंड अन्यायकारक असं मुघल साम्राज्य हे भारतामध्ये त्यावेळेस राज्य करत होतं. मग अशा वेळेस या अन्याय परिस्थितीतनं आपण जसं म्हणतो, प्रचंड अंधकारातनच सूर्याचा उदय येतो, सूर्याची आशीची किरण येते. आणि अशा वेळेस आपल्या पाठीशी, या संपूर्ण भारतभूमीच्या पाठीशी एका जगदंबेने एक स्वप्न पाहिलं, राजमाता जिजाऊने स्वराज्याचं स्वप्न पाहिलं की आपलं राज्य असलं पाहिजे, आपल्या लोकांचं राज्य असलं पाहिजे, लोकांच्या कल्याणासाठी राज्य असलं पाहिजे. हे स्वप्न जिजामातांनी पाहिलं आणि जिजामातांनी ठरवून दिलं की जेव्हा हे राज्य स्थापन होईल हे रयतेचं राज्य असेल. त्यासाठी शिवाजी महाराजांची जी मुद्रा आहे त्याच्यामध्ये एक शेवटचे अक्षर आहे, मुद्रा भद्राय राजते, गोर गरीब कल्याणकारी, गोर गरिबांचं हे राज्य असेल, त्यांच्या कल्याणासाठी हे राज्य असेल, हे विजन जिजामातांनी समोर ठेवलं. त्यांनी त्याच्यामध्ये खरेपणा, अन्यायावरती आसूड त्यांनी तिथे ओढले व लोकांच्या कल्याणाचं राज्य त्यांनी स्थापन केलं. आणि शिवाजी महाराजांनी जिजामातांचे जे स्वप्न होते ते प्रत्यक्ष आणण्यासाठी खूप मोठा तिथे पराक्रम केला, परिश्रम घेतले, त्यांनी लोक जमवले, मावळे जमवले, त्यांच्या पुढे स्वतःचं हे विजन त्यांनी ठेवलं आणि लोकांना सुद्धा ते पटलं. शिवाजी महाराजांनी स्वतःच्या कृतीतनं बऱ्याचशा काही गोष्टी लोकांना पटवून दिल्या आणि म्हणून लोक शिवाजी महाराजांना भेटत गेले आणि त्यांच्या जोरावरच शिवाजी महाराजांनी हे चिरकाल टिकणारं साम्राज्य इथे निर्माण केलं. पण हे साम्राज्य निर्माण करण्यासाठी शिवाजी महाराजांनी एका दिवसामध्ये केलं नाही, त्याच्यासाठी त्यांनी खूप मोठी पूर्वतयारी केली. सर्वात अगोदर लोकांच्या मनामध्ये शिवाजी महाराजांनी विश्वास निर्माण केला. गोरगरीब शेतकऱ्यांच्या शेतातील मिरचीच्या देठालाही धक्का लागता कामा नये अशी सक्त ताकीद शिवाजी महाराजांनी त्यांच्या सैनिकांना दिली होती. एखाद्या महिलेच्या पदराला हात सुद्धा लागता कामा नये अशी सुद्धा
ताकीद त्यांनी दिली होती आणि जर कोणी असं केलं तर त्याला कठोरातील कठोर शिक्षा शिवाजी महाराज देत असत. आणि यामुळे गोरगरीब जनतेचा शिवाजी महाराजांचे विश्वास बसला. शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं की आपला लढा हा बलाढ्य मुघल साम्राज्याशी आहे. इकडे आदिलशाही आहे, निजामशाही आहे, कुतुबशाही आहे, यांच्याशी सुद्धा लढायचं आहे. तर त्यासाठी शिवाजी महाराजांनी सैन्यदल उभं केलं. आणि हे सैन्यदल कोण होते? हे शेतकरी कातकरी लोक होते, जे 4 महिने शेती करायचे आणि त्याच्यानंतर शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये दाखल व्हायचे. काटकरी लोक होते आणि यांना माहिती होतं की हा व्यक्ती म्हणजे शिवाजी महाराज जे काम करतोय ते आपल्या कल्याणाचं राज्य आहे. आणि म्हणून लोक त्यांना जाऊन भेटले, त्यांच्या सैन्यामध्ये सामील झाले. आणि शिवाजी महाराजांनी त्याच्यानंतर व्यूहरचना सुद्धा अशी केली की सैन्य आहे, लोकांचा विश्वास आहे, पण हे कशाच्या बळावरती आपल्याला लढायचं. तर त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी किल्ले जिंकले, किल्ले बांधले. इवन आपण जर म्हणतायत की त्यांनी सागरी किल्ले सुद्धा बांधले, कारण त्यांना माहिती होतं जर आपल्याला जगावरती राज्य करायचे तर आपल्याकडे सागरी मार्ग खुला असला पाहिजे. म्हणून शिवाजी महाराजांनी इथे किल्ले बांधले. याची तयारी त्यांनी खूप अगोदरपासून सुरू केली होती. आणि जो दिवस आहे, पवित्र पावन आपला दिवस आहे 6 जून 1674, या दिवशी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. पण या राज्याभिषेकातनं शिवाजी महाराजांनी काय साध्य केलं? शिवाजी महाराज तर लोकांच्या मनामनामध्ये राज्य होतेच, पण ह्या राज्याभिषेक सोहळ्याची तयारी जवळपास 2 वर्षापासून चालली होती. त्यामध्ये बरेचसे धार्मिक विधी केले गेले. वेगवेगळ्या भागामध्ये धार्मिक विधी केले गेले. या राज्याभिषेक सोहळ्यासाठी गागा भट्टांनी पुस्तक लिहिलं. लोकांच्या विस्मृतीत गेलेल्या काही धार्मिक गोष्टी होत्या, त्या लोकांच्या समोर पुन्हा प्रस्थापित केल्या गेल्या. आपण कोण आहोत, आपल्याला प्रभू रामचंद्रापासूनचा इतिहास आहे, आपले पूर्वज किती शूर होते, या सगळ्या गोष्टी या राजाभिषेक सोहळ्याच्या दरम्यान लोकांच्या मनामध्ये पुन्हा लोकांना ते सांगितलं गेलं. विस्मृतीत गेलेल्या गोष्टी लोकांच्या समोर पुन्हा मांडल्या गेल्या. आणि याच्यासाठी शिवाजी महाराजांनी निवडला रायगड हा किल्ला. अभेद्य असा किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला. आणि याला ब्रिटिशांनी जिब्राल्टर ऑफ ईस्ट सुद्धा म्हटलेलं आहे. जर असं म्हटलं जातं जर पुरेशा शिबंदीनुसार शिबंदी जर या किल्ल्यावर असेल, अन्नधान्य असेल, तर हा किल्ला संपूर्ण जगाशी लढू शकतो. इतका अभेद्य किल्ला हा रायगड किल्ला होता. आणि महाराजांनी म्हणूनच याची राजधानी म्हणून निवड केली. आणि त्याच्यानंतर शिवाजी महाराजांचा इथे राजाभिषेक झाला. त्यांना छत्रपती शिवाजी महाराज असं म्हटलं जातं. छत्रपती म्हणजे या भूमीचा अधिपती, या भूमीवरती असणाऱ्या लोकांचा अधिपती. लोकांवरती कुठलाही अन्याय होत असेल तर त्याची जबाबदारी मी स्वीकारून तो अन्याय दूर करेन, असं शिवाजी महाराजांनी स्वतःला छत्रपती इथे ती उपाधी त्यांना मिळाली. आणि म्हणूनच मित्रांनो, बऱ्याचशा शहरांमध्ये गावांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक असतो, पण लोक म्हणतात शिवाजी चौक, शिवाजी चौक. तर आजच्या नंतर जर कोणी असं म्हणत असेल तर त्याला आठवण करून द्या, शिवाजी चौक नाहीये, छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे. आपण शिवाजी चौक बोलून महाराजांचा कुठे ना कुठेतरी अपमान करतोय, हे स्वतःही लक्षात असू द्या आणि समोरच्या लोकांनाही त्याची जाणीव करून द्या. त्यानंतर यानंतर राज्याभिषेक सोहळ्यानंतर काय झालं, याच्यानंतर कम्प्लिटली ट्रान्सफॉर्मेशन झालं. काय झालं? महाराजांबद्दल, मराठी हिंदवी साम्राज्याबद्दल लोकांच्या मनामध्ये एक आयडेंटिटी क्रिएट झाली. लोकांना समजून आलं की हा राजा रयतेचा राजा आहे आणि हा शक्तिशाली आहे. याचं संपूर्ण याच्यावरती आधिपत्य आहे, यांचं सैन्यदल तितकंच मोठं आहे, यांची नेव्ही तितकीच मोठी आहे. तर एक पॉलिटिकल आयडेंटिटी आपल्याला इथे मिळाली. त्याच्यानंतर लोकांमध्ये कॉन्फिडन्स झाला, एक प्रकारचं आत्मविश्वास लोकांमध्ये जागृत झाला की आपल्याला सुद्धा राजा आहे. आतापर्यंत जे मुघल राजे होते, लोक त्यांना कधीच स्वतःचा राजा मानत नव्हते, परंतु राज्याभिषेक नंतर शिवाजी महाराजांना छत्रपती शिवाजी महाराज असं संबोधलं गेलं आणि हा राजा हा रयतेचा राजा आहे, आपला राजा आहे, असं लोकांनी इथे मांडलं. लोकांचा कॉन्फिडन्स वाढला आणि आणखीन जास्त लोक शिवाजी महाराजांना येऊन भेटायला लागले. आणि हे हिंदवी स्वराज्य, हे आपलं राज्य आहे, हे रयतेचं राज्य आहे. येथे फक्त शिवाजी महाराज राजा आहेत, पण ते आपले सेवक आहेत आणि जे काही काम करतात ते आपल्यासाठी करतात, ही भावना लोकांच्या मनात जागृत झाली. पुढे आता याचा उपयोग एका विद्यार्थ्यांनी कसा करून घ्यायचा? एखाद्या खेडे भागातील विद्यार्थी हा IIT ला सुद्धा जाऊ शकतो. त्याचं जर ड्रीम पूर्ण करायचं असेल तर ते शिवाजी महाराजांच्या या राज्याभिषेक सोहळ्यातनं आपल्याला शिकायला मिळेल. तर जसं शिवाजी महाराजांनी वेगवेगळे विधी करून घेतले, तसंच एखाद्या विद्यार्थ्याला जर IIT ला जायचं असेल तर सगळ्यात अगोदर तुम्ही स्वप्न तर बघा. जिजामातांनी स्वप्न पाहिलं आणि ते शिवाजी महाराजांनी प्रत्यक्षात आणलं, तसं विद्यार्थ्यांना तुम्ही अगोदर ते स्वप्न पहा.
त्याच्यासाठी शिवाजी महाराजांनी जशी प्लॅनिंग केली, एका दिवसात नाही केलं, त्याच्यासाठी किल्ले उभारले, सैन्यदल उभारले, लोकांच्या कल्याणासाठी काम केलं, तशीच प्लॅनिंग तुम्ही IIT जाण्यासाठी करा. तुम्हाला 9वी 10वी 11वी 12वी या दरम्यान किती अभ्यास करायचा आहे, काय करायचं आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. त्याच्या प्रकारे प्लॅनिंग करा. त्याच्यानंतर तुमचे एफर्ट्स, शिवाजी महाराजांनी कठोर मेहनत घेतली. अफजल खानाची स्वारी असेल किंवा रयतेची सुरतेवरची स्वारी असेल, शिवाजी महाराज स्वतः तिथे गेले. तसंच विद्यार्थ्यांना तुम्हाला सुद्धा असं स्वतः कठोर परिश्रम इथे घ्यावे लागतील. आणि एकदा एवढ्या सर्व गोष्टी तुम्ही केलात तर तुमचं ड्रीम, हे तुमचं जे स्वप्न आहे IIT मध्ये जाण्याचं, हे नक्कीच पूर्ण करून होऊ जाते. तर या स्वराज्यातनं आपण काय घेऊ शकतो? तर सर्वात अगोदर मोठे स्वप्न बघा, ती स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रॉपरली प्लॅनिंग करा आणि त्याच्यानंतर धैर्याने या सगळ्यांचा सामना करा. या सगळ्या गोष्टी जर तुम्ही अंमलबजावणी केली तर नक्कीच तुम्ही स्वतःचं स्वराज्य निर्माण करू शकाल. तुमची जी स्वप्न आहे तुम्ही प्रत्यक्षात अंमलात आणू शकाल. आणि यामध्ये जर तुम्हाला कुठे प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही आमच्याकडे या. VM ट्युटोरियल मध्ये ही सपोर्ट सिस्टम आम्ही तुम्हाला जनरेट करून देऊ. जसे शिवाजी महाराजांच्या मागे रयत उभी होती, जिजामाता उभ्या होत्या, तसे आम्ही तुमच्या मागे उभे राहू. तुम्हाला तुमची स्वप्न, तुमचे ड्रीम्स अचीव करण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करू, वेळेवरती गायडन्स करू, स्ट्रॅटेजी आखवून देऊ आणि तुमची स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी मदत करू. आज इथेच थांबूया. उद्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषय घेऊया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल त्याला लाईक करा, माझी चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांपर्यंत महाराजांची महती पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिव.